सर्वांनी हाताची घडी घाला. हाताची घडी. एक गोष्ट ऐकायची आहे, पण गोष्ट आहे इंग्रजीमधून. समजलं? बघा आता सगळीकडे जर तुम्ही गेला तर इंग्रजी भाषेला खूप महत्त्व आहे की नाही. मग आपल्याला सुद्धा इंग्रजी आलं पाहिजे, बरोबर की नाही. मग कुठून तरी आपण सुरुवात केली पाहिजे. आज आपण अंगणवाडीत आहोत, पण उद्या शाळेत जाऊ. मग हाताशीच जर आपण हा इंग्रजीचे 50-60 शब्द आपल्या डोक्यावरून गेले, आपल्या कानावरून गेले, आपल्या कानातून थोडासा आवाज गेला तर कुठंतरी थोडा त्याचा उपयोग होऊ शकतो. तर आज जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे द हेअर अँड द टॉर्टाईज. आता हेअर म्हणजे कोण? ससा. हेअर म्हणजे कोण? ससा. सारखं बस. आणि टॉर्टाईज म्हणजे कासव. टॉर्टाईज म्हणजे कोण? कासव. तर त्या दोघांची गोष्ट आहे. लक्ष द्या. हाताची घडी घाला. तर वन्स देअर लिव्ड अ हेअर अँड अ टॉर्टाईज. एके ठिकाणी एक ससा आणि कासव राहत होते. द हेअर वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्पीड. जो हेअर होता म्हणजे जो ससा होता, त्या सशाला आपल्या स्पीड म्हणजे वेगाचा, तो जलद धावायचा ना, तर तो जो जलद धावायचा त्याचा त्याला अभिमान वाटायचा. काय वाटायचा? मी किती जलद धावतोय, माझ्याशिवाय कोणीही जलद धावू शकत नाही. स्पीड म्हणजे वेग. तर त्या वेगाचा त्याला अभिमान होता. माझ्याशिवाय जास्त कोण धावू शकत नाही असं त्याला वाटायचं. आणि मग काय झालं बघा. द टॉर्टॉईज सेड. मग त्याला अभिमान वाटायचा ना, कोणाला? सशाला. मग टॉर्टॉईज म्हणाला, इफ यू हॅव सो मच प्राईड ऑफ युअर रनिंग देन वी हॅव अ रेस कॉम्पिटिशन. तुला जर तुझ्या वेगाचा, धावण्याचा जर एवढा तुला अभिमान असेल तर तू काय कर, माझ्यासोबत काय कर, रेस लाव. रेस म्हणजे काय? जोरात टाळ्या वाजवा वेससाठी. बघा मी तर अजून सांगितलं पण नाही तरीसुद्धा त्यानं उत्तर दिलं की नाही. तर रेस म्हणजे काय? शर्यत. तर आपण धावण्याची काय लावूया? एक रेस लावूया. म्हणजे कॉम्पिटिशन. कसली? स्पर्धा. कॉम्पिटिशन म्हणजे काय? स्पर्धा. कशाची? धावण्याची स्पर्धा लावूया. आणि मग द हेअर लाफ अँड ॲग्री टू रन विथ द टॉर्टाईज. आणि मग ससा हसला. हा एवढा हालू चालतोय तरी हा माझ्याशी रेस लावतोय असं बोलल्यानंतर ससा हसला. आणि मग त्यानं तो ॲग्री झाला, सहमत झाला. शर्यत लावण्यासाठी सहमत तयार झाला. तो कोणाशी शर्यत लावली त्यांनी? कासवानी सांगितलं माझी शर्यत लाव. तुला जर एवढा गर्व होत असेल, एवढा अभिमान वाटत असेल तर तू माझ्याशी शर्यत लाव. आणि मग लगेच ससा तयार झाला शर्यतीसाठी. आणि मग दे फिक्स अपॉन अ पॉईंट टू रीच. आणि मग त्यांनी एक पॉईंट ठरवला, एक जिथं कुठं जायचं तो पॉईंट ठरवला. आणि मग त्यांची रेस जी होती ती चालू झाली. बोथ ऑफ देम स्टार्टेड टू रन. आणि मग त्यांनी धावायला सुरुवात केलं. द हेअर रॅन व्हेरी फास्ट वेअर द टॉर्टॉईज क्रॉड व्हेरी स्लो. आता बघा ससा खूप जलद धावत होता आणि टॉर्टॉईज एकदम स्लो धावत होता. आणि मग काय झालं? ॲज द हेअर ॲडव्हान्स मच अहेड ऑफ द टॉर्टॉईज ही वॉज शुअर टू विन. आणि मग त्याचा जो धावण्याचा, चालण्याचा, म्हणजे ज्यावेळी त्यानं टॉर्टॉईजचा चालण्याचा वेग बघितला, टॉर्टॉईज जो होता तो कसा होता? स्लो होता. आणि त्याचा वेग बघितल्यानंतर हेअरला असं वाटलं की आपणच जिंकणार, आपल्याशिवाय कोणी जिंकू शकत नाही. हा एवढा स्लो चालतो, याचा अर्थ हा काय? आपल्याशी ज्या स्पर्धा लागली आपल्याशी तो काय जिंकू शकत नाही, आपणच जिंकणार असं सशाला वाटायला लागलं. आणि मग सो ही डिसाईड टू टेक सम रेस्ट. त्यानं अंदाज घेतला हा एवढा हालू चालतोय म्हणजे हा काय रेस जिंकू शकत नाही. आणि म्हणून त्यानं ठरवलं की आपण काय करायची? थोडीशी रेस्ट घ्यायची. रेस्ट म्हणजे काय? रेस्ट कोण सांगेल? रेस्ट म्हणजे विश्रांती. काय घ्यायची ठरवली? त्यानं ठरवलं आपण थोडीशी विश्रांती घेऊया.
आणि मग ही सॅट अंडर अ ट्री अँड फेल अस्लीप. आणि मग तो एका झाडाखाली बसला आणि तो त्या झाडाखाली काय केला, झोपला. द टॉर्टॉइज मूव ऑन स्लोली, इट स्लोली पास्ड बाय स्लीपिंग हेअर. आणि मग अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू टॉर्टॉइजनं कोणाला पास केलं, कोणाला पास केलं, ससा जिथं झोपला होता ती जागा त्यांनी पास केली, म्हणजे तो तिथून पुढं गेला. ससा ज्या ठिकाणी झोपला होता ती जागा त्यांनी पास केली, म्हणजे त्या जागेच्या तो पुढं निघाला. आणि द टॉर्टॉइज रिच्ड द फिक्स पॉईंट. आणि जिथं ठरवलं होतं त्यांची स्पर्धा कुठपर्यंत जिथपर्यंत लागली होती त्या पॉईंटपर्यंत तो पोचला. कोण, कासव. का पोचला, कारण तो कुठेही थांबला नाही. हळूहळू हळूहळू पण तो कुठेच थांबला नाही. न थांबता तो सरळ ज्या पॉईंटवर, ठरलेल्या पॉईंटवर तो पोचला. आणि मग बघा काय झालं, द हेअर वोकअप अँड रन फास्ट. आणि ज्यावेळी सशाला जाग आली तो जोरात धावायला लागला. बट द टॉर्टॉइज हॅड ऑलरेडी रिच्ड द विनिंग पॉईंट अँड ओन द रेस. आणि ज्यावेळी सशाला जाग आली त्यावेळी तो जलद धावत धावत त्या पॉईंटपर्यंत धावत धावत गेला. पण तो जाण्याच्या अगोदर तिथं कोण पोचला होता, कासव पोचलेला होता. म्हणजे अशा पद्धतीनं ही जी शर्यत होती ती कोण जिंकला रे, का कासव जिंकला सांगा मला, का जिंकला तो. सशाचा स्पीड जास्त होता तरी पण कासव का जिंकला, कोण सांगेल कारण, वेद सांग. हा, बोल बोल, प्रयत्न कर. लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीचा अभिमान झाला ना, जास्त अभिमान, तर तो घातक असतो. सशाचा एवढा स्पीड होता की तो सहज ती रेस जिंकू शकत होता, पण जास्त अभिमान घातक. आणि त्याच पद्धतीनं या रेसमध्ये त्याला जो अभिमान होता तोच घातक ठरला. त्यानं बघितलं की माझा स्पीड जास्त आहे, कासव स्लो चालत आहे. आणि मग त्याला असं वाटायला लागलं की अरे ही जी शर्यत आहे ती आपणच जिंकणार. आणि मग त्यानं काय केलं, आपणच जिंकणार बोलल्यानंतर त्यानं ठरवलं की आपण थोडीशी काय घ्यायची, विश्रांती. आणि ती विश्रांतीच त्याला काय ठरली, घातक ठरली. त्या शर्यत हारण्याच्या पाठीमागचं कारण ती काय ठरली, विश्रांती. त्याने जी रेस्ट घेतली ती रेस्ट त्यानं घ्यायला नको होती, समजलं का, तर त्या रेस्ट घेण्यामुळेच तो हारला. तो जर रेस्ट न घेता डायरेक्ट जर त्या पॉईंटपर्यंत जिथं त्यांचं ठरलं होतं त्या पॉईंटवर जाऊन तो थांबला असता तर जिंकला कोण होता असता, हा, ससा जिंकला असता ना, ससा जिंकला असता. तो न थांबता जर गेला असता तर ससा, रेस कोण जिंकला असता, ससा जिंकला असता. पण तो थांबला कारण त्याला काय झाला होता, अभिमान, गर्व. समजलं, लक्षात ठेवा, तुम्ही किती हुशार असाल, किती जरी पुढं असाल, गर्व नाही करायचं, कोणाला कमी लेखायचं नाही. तुम्ही ज्यावेळी दुसऱ्याला कमी लेखाल त्यावेळी तुम्ही कुठंतरी हाराल. म्हणजे म्हणूनच तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्हाला हरायचं नसेल या सशासारखं, हा जो हेअर आहे, ससा आहे, त्याच्यासारखं जर तुम्हाला पुढच्या कॉम्पिटिशनमध्ये, स्पर्धेमध्ये हरायचं नसेल तर तुम्हाला जो अभिमान आहे, प्राऊड, तो जरा बाजूला ठेवायला लागेल. जास्त अभिमान करायचा नाही. समजलं, समजली गोष्ट. मग मला सांगा, टॉर्टाइज म्हणजे कोण, कासव. हेअर, ससा. स्पीड म्हणजे काय, स्पीड, स्पीड म्हणजे त्याचा धावण्याचा वेग. काय, वेग. स्पीड म्हणजे काय, वेग. समजला. त्याच्यानंतर रन म्हणजे काय, धावणे. रन म्हणजे धावणे. हां, त्याच्यानंतर फास्ट,
फास्ट म्हणजे काय? ससा फास्ट धावत होता. फास्ट म्हणजे जलद. आणि कासव कसा धावत होता? स्लो. स्लो म्हणजे कमी म्हणजे हळू. समजला? तो हळू चालायचा, हळू धावायचा. समजला? तर समजली ही गोष्ट. आणि म्हणून या गोष्टीचं मोरल असं आहे की स्लो अँड स्टेडी विन द रेस. कासवानी शर्यत जिंकली. स्लो होता तरी सुद्धा स्थिर होता. स्थिर. स्टेडी म्हणजे तो स्थिर होता. स्वतः जे ठरवलं त्याच्यावर तो स्थिर राहिला. त्यानं मधीच रेस थांबवली नाही, चालू ठेवली. आणि म्हणून तो स्लो असून सुद्धा तो रेस जिंकला. समजला? रेस म्हणजे काय? मगाशी सांगितलं रेस म्हणजे काय? हां, ओके. जोरात टाळ्या वाजवा.